पहिले सुद्धा माग कोणी हटायचं नाही. कोपरणीच्या ताईच्या आरोपीला सुद्धा फाशी होईपर्यंत हटायचं नाहीये कोणी. मराठ्यांनी वेळोवेळी एकजूट दाखवत जा. वेळ काळ वाईट आहे बरं का. आपल्या समाजाला टार्गेट केलं जातं. मराठी जरा भांडवल्या. फक्त तुम्हाला न्याय मिळावा म्हणून मी मंत्र्याला फोन करून सांगितलं आरक्षण द्या म्हणून. माझ्या स्वार्थासाठी नाही. हे आडमुठे हे आपल्याला आडमुठ समजतात. एकजूट राहत जा. वेळोवेळी एकत्र येत जा. हाक मारली बैठकीला पळत जा लगेच. 2 महिने जुलै आणि ऑगस्ट सातत्याने मराठ्यांनी सावध राहायचं. हाक मारली घ्यायचं. कालच आलतो असं म्हणायचं नाही. निवडणुकीत जागे राहत जागा राहायचं. हारल्यावर पश्चाताप करण्यात मजा आहे का? आवाज येतो का सगळ्याला? हारल्यावर पश्चाताप करण्यात मजा आहे का? समजा एखादा थोड्या मताने पडाव आणि पाळल्यावर तेव्हा म्हणतो मग आयला आणखी थोडी मेहनत घेतली असते तर निवडून आला असतो. आता मेहनत घ्यायचे तर अल्लीबा झाला घरी 10 रुपये बसला आणि पडल्यावर पश्चाताप करतो. आता काय उपयोग आहे का? 5 वर्ष मी भिजले ना. आता काय उपयोग आहे का? आहे का काय उपयोग? त्याच्यासाठी मराठ्यांनी सावध राहायचं 2 महिने. ही लढाई आपल्याला काही करून जिंकायची म्हणजे जिंकायची, लक्षात ठेवा. आता तुम्हाला एक विचारतो, त्याचं सगळ्यांनी उत्तर द्या. आपल्याला या मराठा आरक्षणाच्या लढाईच्या रणभूमीत उतरायचं का? सगळे एक जीवानी लढणार ना? मैदान गाजवायचंय मला. मराठा असं मैदान गाजवतात मग की चांगल्या चांगल्या धावा गोळ होतात. विजय मिळवल्याशिवाय मुंबईतून मागे फिरायचं नाही. सगळ्यांनी लक्षात ठेवा. जायचं मग मुंबईला. सगळ्यांनी ती तयारी करायची. मार्ग तुम्हाला सांगितल्या. रस्त्याने जाताना एक लक्षात ठेवा. हे उठू नका, थांबा रे. क्लिअर राहिले करायचं. तुम्हाला काय जमणे का? मला नुसते बोटवर करतात. बोटवर केलं की वाट देते. पोर वाट नका देऊ. काय नाही होत त्याला. वाट टेक खाली टेक. काय नाही होत. दाटून बोटवर करते ते बाहेर निघायसाठी. काय जर बोटन फिट असं खाली त्याला जायचं. वाटाने सगळ्यांनी वाहन शांततेत चालवायचे. कुठं काही वाहन खराब झाले एकमेकाला साथ द्यायची. सगळ्यांनी वस्तू सगळ्या सोबत घ्या. काय काय सांगायचं राहिले ते वाचतो. फक्त सांगत आणले ना सगळे मुद्दे. पण राहिला असला एखादा तर सांगावं म्हणून